500चा केक आणि 2000ची पार्टी. चला तर बघूया शेवट. तर आपण चाललो तर आपल्या भावाचं केक कटिंग करण्यासाठी. तर नमस्ते, मी तुमचा मित्र अमोल. तर आपण पोहोचलो आपल्या मित्राच्या शॉपवर म्हणजे DN स्पोर्टला. तेवढ्यात हा म्हटला की आम्हाला व्हिडिओत घे. म्हणलं तुझं लग्नात नाव घ्यायची वेळ आहे आणि तू म्हणतो व्हिडिओत घे. तोपर्यंत याने इकडे प्लॅन केला की 500 रुपयाचा केक आणून 2000ची पार्टी मागू. आणि आमचं हे बोलणं ऐकून याने पण आम्हाला हात जोडले. म्हटलं केक कशाला खोलला. ते म्हणली थोडे बदाम खाऊ आपण आणि त्याला देऊ केक. नंतर सर्वजण त्याची वाट बघत होत. तो क्षण आला म्हणजेच बर्थडे बॉयची एंट्री झाली. आणि मारुती शुभेच्छा देत होता का कुस्तीचा डाव टाकत होत तेच कळाना. मग आप्पा बोलले तुझा डाव झाला असेल तर मला शुभेच्छा देऊ दे. मग मी गळा भेट देऊन शुभेच्छा देऊन टाकल्या आपल्या बर्थडे बॉयला. बाबांची शाल टाकून मग केक कटिंगला सुरुवात केली. आता फक्त वाट बघत होतो की केक कधी कट होतो आणि तो आम्ही कधी खातो. साला कर क्या रहा है यहाँ पे? तो साला नसून आपला दांगट आहे, त्याला पण केक खायचा होता. पण केक एवढा छान होता की आपल्या बर्थडे बॉयनं सगळा केक खाऊन टाकला. इकडं केक चाटून पुसून आणला आणि तो केक कडे बघतो. तो माझ्या माणसाला ठेवलाच नाही तुम्ही. आता वेळ होती जो प्लॅन डोक्यात होता तो सक्सेस करायचा. आणि तो प्लॅन झाला पण सक्सेस. मग आम्ही आलो पिझ्झा हटला. म्हटलं हा स्कॅम तर चांगला आहे. 500चा केक आणि 2000ची पार्टी. असो, आपल्या भावाचा आपल्या जीव आहे म्हणून आपल्या भावाने आपल्याला दिलखुलास पार्टी देऊन टाकली. तुम्हाला वाटण याची खायसाठी तडफड चालली, पण याला फक्त स्नॅप काढायचं होतं म्हणून तो व्यवस्थित लावत होता. म्हटलं याच्या हसायच्या नादात आपला मोबाईल इथं बाहेर आल्यावर मी यांना बोललो चालू दे तुमची चर्चा. मी निघतो माझ्या गावाच्या दिशेने. ब्लॉग आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.